नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. यापूर्वी अभ्यासक्रमाची ओळख करून देणारा एक क्लास आपण घेतला होता. त्यामध्ये आपण पाहिलं की BA भाग 2 सेमिस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोल या विषयामध्ये 4 टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण शिकणार आहोत या सर्व गोष्टींची आपण चर्चा केली. आणि आज आपण त्यामधीलच या 4 टॉपिकपैकी पहिला चॅप्टर जो आहे किंवा ज्याला मॉड्यूल असं म्हणालो होतो आपण, तो पहिला चॅप्टर किंवा मॉड्यूल याची आपण सुरुवात करणार आहोत. याचं नाव आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख. मित्रांनो, BA भाग 2 मध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेतल्यानंतर आपण भूगोल या विषयाची निवड केलीत आणि आपण अधिक विस्तृत असं व्यापक असं भूगोलाचं ज्ञान धारण करण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. BA भाग 1 मध्ये आपण भूगोलाच्या 2 मुख्य शाखांचा ओझरत असा परिचय करून घेतला. त्यामध्ये सेमिस्टर फर्स्ट मध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख करून घेतली, तर सेमिस्टर सेकंड मध्ये आपण मानवी भूगोलाची ओळख करून घेतली. आणि आता आपण साधन संपत्ती भूगोलाची ओळख करून घेणार आहोत आणि हळूहळू या विषयाचा सखोल असं अध्ययन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, पुन्हा एकदा भूगोलाची ओळख करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या विषयामध्ये व्यापकता खूप आहे. अनेक विषयांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि तो सर्व समावेश पाहता आपला गोंधळ होतो की आपण एकदा प्राकृतिक भूगोल अभ्यासतो, एकदा मानवी भूगोल अभ्यासतो, एकदा साधन संपत्ती भूगोल अभ्यासतो, मृदा भूगोल अभ्यासतो, पर्यटन भूगोल अभ्यासतो. या सर्व विषयामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की नेमके असे किती भूगोल आहेत, या भूगोलाच्या एवढ्या शाखा का आहेत, असे प्रश्न किंवा ह्या शाखांची वर्गवारी नेमकी कशी आहे, अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून साधन संपत्ती भूगोलाची ओळख किंवा या शाखेची निर्मिती, भूगोलाच्या अनेक मुख्य शाखा आणि उपशाखा यामध्ये नेमकं साधन संपत्ती भूगोलाचं स्थान कुठं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हळूहळू आपण भूगोलाचे अभ्यासक म्हणून अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण आता परीक्षार्थी हा दृष्टिकोन आपला बाजूला ठेवून विद्यार्थी हा दृष्टिकोन जोपासला पाहिजे. परीक्षार्थी दृष्टिकोनामध्ये फक्त परीक्षेच्या अनुषंगाने आपण अभ्यास करतो आणि विद्यार्थी या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थानं विद्यार्जन करतो. आणि जेव्हा आपण विद्यार्जन करतो मित्रांनो, तेव्हा ते ज्ञान आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये उपयोजित ठरतं. तुम्हाला इंग्रजी शब्द आवडतात म्हणून मी त्या शब्दाचाही या ठिकाणी उपयोग करतो की त्याला ॲप्लायड नॉलेज असं म्हणतात.
की व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगी पडणारं ज्ञान. आणि व्यावहारिक जीवनामध्ये हे ज्ञान केव्हा उपयोगी पडतं? जर आपण या ज्ञानाचा परीक्षार्थी नव्हे तर विद्यार्थी म्हणून अभ्यास करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण काय होतो मित्रांनो, की विद्यार्थी होतो आणि आपण जे काही ज्ञान धारण करतो त्या ज्ञानाला आपण व्यावहारिक जीवनात उपयोगी पडणारं ज्ञान असं संबोधू शकतो किंवा ॲप्लाइड नॉलेज असं संबोधू शकतो. आणि अशा प्रकारचं नॉलेज जर आपल्याला मिळवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला विद्यार्थी बनलं पाहिजे. मग या नॉलेजचा कट्ट्यावर बसून, गावातल्या पारावर बसून गप्पा मारण्यासाठी उपयोग तर होईलच, परंतु मित्रांनो दैनंदिन जीवन जगताना, जसे की शेती करताना, व्यापार करताना, उद्योग करताना, किंबहुना साधनसंपत्तीचा वापर करताना, अनेक दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वाटचाल करत असताना भविष्यकाळामध्ये या भूगोलाचा तुम्हाला उपयोग होणार आहे. अशा अनेक भूगोल आहेत. सर्व भूगोलांची मी इथं नावं घेऊन आपला वेळ मी वाया घालवणार नाही. तर हे दैनंदिन जीवन जगताना याचा उपयोग होईलच. शिवाय आपण BA ही डिग्री धारण केल्यानंतर आपण काहीतरी वेगळी वाटचाल कराल, जसे की स्पर्धा परीक्षा. या स्पर्धा परीक्षेच्यासाठी सुद्धा जनरल नॉलेज म्हणून या भूगोलाचा किंवा या भूगोलातील अनेक शाखांचा तुम्हाला उपयोग होईल. याशिवाय मित्रांनो की स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जसं आता आपण पाहतो की आपल्याकडं भूगोल हा विषय ऑप्शनल आहे आणि ऑप्शनलला अनेक विषय आहेत, त्यातून एक आपण भूगोल विषय निवडतो. तशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपण की ऑप्शनल विषय म्हणून भूगोलाची निवड करू शकता. म्हणजे जर आपलं शाळा आणि कॉलेजमध्ये भूगोलाचा अभ्यास चांगला झाला तर या स्पर्धा परीक्षेच्या सामान्य ज्ञान, ज्याला जनरल नॉलेज असं म्हणतो, जनरल नॉलेजसाठी आणि या स्पर्धा परीक्षेच्या ऑप्शनल विषय जिओग्राफीसाठी आपली चांगली तयारी होऊ शकते. या दृष्टिकोनातूनही आपण विद्यार्थी बनणं आणि भूगोलाचे बारीक सारीक जे काही बारकावे आहेत ते सर्व आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मित्रांनो मी एक उजाळा म्हणून आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही ज्ञान आत्मसात करावं म्हणून पुन्हा एकदा अगदी थोडक्यात भूगोलाचा परिचय करून या ठिकाणी देतो. भूगोल हा विषय अतिशय मनोरंजक, चित्तवेधक, आकर्षक व मोहक असा विषय आहे. हा विषय मानवास जगातील नैसर्गिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्पष्ट करणार आहे. म्हणूनच प्रथमपासून या विषयाचा उगम किंवा या विषयाची व्याप्ती, स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा अभ्यासकात होती. आणि या विषयासंदर्भात अनेक ज्या काही नवीन कल्पना यामध्ये समाविष्ट होत गेल्या. या सर्व सामान्य ज्ञानाला समजून घेण्यासाठी मानव प्रयत्न करत राहिला आणि हे सामान्य ज्ञान, भूगोलाचं सामान्य ज्ञान जसं वाढत गेलं तसं हे माणसाला समजण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीचा हा विषय बनलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या विषयाचं जे काही स्वरूप होतं हे साधारणपणे कसं स्वरूप होतं हे आपण यासाठी समजावून घ्यावं लागेल. म्हणजेच पुढं या विषयामध्ये गुंता कशा प्रकारे झालेला आहे अभ्यासाचा हे आपल्या लक्षात येणार आहे, अन्यथा हे आपल्याला स्पष्ट होणार नाही. म्हणून साधारणपणे आपण या विषयाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे.
सुरुवातीला हे जे भूगोल होतं किंवा हे स्वरूप पाहण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट करावी लागेल, आणि ती म्हणजे BA फर्स्टमध्ये आपण एकदा पाहिलेलंच आहे, तरीसुद्धा उजाळा म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पाहणं आवश्यक आहे की भूगोलाची व्याख्या पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी भूगोल शब्द हा इंग्रजी भाषेमध्ये जिओग्राफी या संज्ञेने परिचित आहे, आणि हे जिओग्राफी हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे, आणि लॅटिन भाषेत त्याचा मूळ शब्द होता जिओग्राफिया. आणि हा जो काही जिओग्राफिया हा शब्द आहे, या शब्दाची फोड होते मित्रांनो जिओ आणि ग्राफिया, किंवा काही ठिकाणी तुम्ही ग्राफिक असा शब्द पण प्रयोग केलेला पाहायला मिळेल. या दोन शब्दापासून जिओ व ग्राफिया या दोन शब्दापासून जिओग्राफी हा शब्द तयार झाला. जिओ या शब्दाचा लॅटिन भाषेतील हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो, जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफिया म्हणजे वर्णन किंवा अभ्यास. जसं इंग्लिशमध्ये जिओला आपण अर्थ म्हणतो, तसं ग्राफियाला आपण टू स्टडी किंवा टू डिस्क्राईब असा शब्दप्रयोग आपण करू शकतो. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीचं वर्णन किंवा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल होय, अशी अति सामान्य अशी व्याख्या आपल्याला भूगोलाची करता येईल. आणि मित्रांनो, ही व्याख्या पाहिल्यानंतर आपण पाहत होतो की भूगोलाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहत होतो. आणि मग सुरुवातीच्या काळातला जो काही भूगोल होता तो भूगोल साधारणपणे वर्णनात्मक स्वरूपाचा होता. म्हणजे उदाहरणार्थ एखादी नदी कशी आहे, ती बेडीबाकडी आहे, सरळ वाहते, वेगानं वाहते, नदीच्या काठावरती काही विशिष्ट अशी भूमी स्वरूप तयार झालेली आहेत का, असं वर्णनात्मक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून या ठिकाणी नदीचं उदाहरण घेतलेलं आहे. परंतु आपण नदीचंच उदाहरण घेतलं पाहिजे असं नाही आहे, अनेक इतर गोष्टींचंही उदाहरण आपल्याला घेता येईल. परंतु अधिक वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरणावरतीच इथं आपल्याला थांबतो. मग हे वर्णन झालं नदीचं, कुठं उगम पावली, कुठं जाऊन मिळाली, कशा प्रकारे नदीच्या प्रवाहाला वेग आहे, वगैरे वगैरे या गोष्टी आपण पाहिल्या. मग मित्रांनो, पुढं जे काही अशा अनेक भौगोलिक घटकांचं वर्णन करता 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 पुढं याचं स्वरूप जे आहे हे थोडं अभ्यासक अधिक जिज्ञासू बनले आणि याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग भूगोलाचं स्वरूप जे आहे हे साधारणपणे निरीक्षणात्मक स्वरूप तयार झालं. म्हणजे फक्त वर्णन नाही करायचं तर निरीक्षणालाही सुरुवात झाली. म्हणजे काय की नदी कुठं उगम पावली हे नाही आहे, तर या नदीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या जे काही टप्पे आहेत या टप्प्यांच्या वरती आपण निरीक्षण करून अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण भूगोलामध्ये इतरही भौगोलिक घटकांचं, मी फक्त उदाहरणासाठी आपल्याला समोर नदी ठेवलेली आहे, इतरही भौगोलिक घटकांना हे लागू पडतं. तर मग आपण निरीक्षण करू. उदाहरणार्थ पहा की जिथं नदी उगम पावलेली आहे तिथं आपल्याला असं पाहायला मिळतं की नदीनं खूप अशी झीज केलेली आहे, खनन केलेलं आहे, आणि त्या ठिकाणचा जी काही माती, दगड, धोंडे, वाळू हे सगळं वहनही केलेलं आहे. हे आपल्या निरीक्षणातून आपल्याला पाहायला मिळतं. तर काही विशिष्ट टप्प्यामध्ये या नदीनं याचं संचयन केलेलं आहे, या गाळाचं संचयन केलेलं आहे. म्हणजे खनन आणि वहन
याला बेदरिंग आणि इरोजन असे इंग्लिशमध्ये शब्द आहेत. हे खनन आणि वहन नदी करते त्याचंही निरीक्षण आपण केलं आणि आपल्याला लक्षात आलं की हे जे काही खनन आणि वहन झालेलं आहे हे कुठं ना कुठंतरी डिपॉझिट इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो म्हणजे संचयन, हे संचयन होतं. आणि त्या ठिकाणी मग गाळाचं छोटं मैदान असेल किंवा मोठं मैदान असेल हे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच मित्रांनो की या ठिकाणी वर्णनानंतर भूगोलाचं स्वरूप काय झालं, निरीक्षण झालं आणि या निरीक्षणामुळं आपल्याला अधिक ज्ञान मिळायला लागलं. पुढे जाऊन याचं जे काही स्वरूप आहे हे कार्य कारण भावात्मक स्वरूप. म्हणजे काय की अशा प्रकार, उदाहरणार्थ नदीचं आपण उदाहरण घेतलेलं आहे की नदी अशा प्रकारचं कार्य का करते. उगमाच्या ठिकाणी, उगमाच्या प्रदेशामध्ये खनन वहन करते, तर पठारी भागावरती आल्यानंतर थोडासा तिचा वेग कमी होतो आणि मैदानी भागात आल्यानंतर ती नदी त्या ठिकाणी काय करते, गाळाचं संचयन करते. असं का, तर याच्या पाठीमागचं कार्य कारण म्हणजे कारण काय आहे. कार्य तर काय, आपण मी म्हणालो खनन आहे, वहन आहे आणि गाळाचं संचयन आहे, हे नदीचं कार्य झालं. आणि कार्य कारण भाव, आता कार्य कारण भाव म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय, असं का घडतं मित्रांनो. याचं कारण काय की नदीची काही नदीचा जो काही प्रवास आहे तो प्रवास फक्त एकाच भूमी स्वरूपातून होत नसून तो पर्वतामधून होतो. सुरुवातीची पर्वतामधून होते किंवा डोंगराळ भागातून होते आणि नंतर ती नदी वाहत पठारी भागामध्ये येते आणि नंतर सर्वात शेवटी समुद्राला मिळण्यापूर्वी ती मैदानी भागात येते. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळेस आपल्याला डोंगराळ भागातून डायरेक्ट ती मैदानामध्ये आलेली नदी पाहायला मिळेल. आणि मग ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या भूरचनेमुळं त्या नदीचं कार्य वेगळं वेगळं होतं. की पर्वताच्या ठिकाणी खनन वहन होतं, तर मैदानी भागामध्ये त्याचं संचयन होतं. म्हणजे या ठिकाणी आपण जे निरीक्षण केलं, निरीक्षणात्मक स्वरूप ज्याला म्हणालो, त्याच्यानंतर याच्यात प्रगती झाली कार्य कारण भावात्मक स्वरूप. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सुरुवातीला वर्णन, त्यानंतर निरीक्षण, त्या निरीक्षणात असं का, मग असं का आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या पाठीमागचं आपण कारण शोधतो आणि ते कार्य कारण भावात्मक स्वरूपामध्ये त्याचा समावेश होतो. आणि मित्रांनो की पुढचं जे काही आपल्याला भूगोलाचं स्वरूप आहे परस्पर संबंधात्मक स्वरूप. याचा परस्पर काय संबंध आहे का, म्हणजे अधिक आपण सखोल असं वर्णन करणार आहोत. का पर्वतामध्ये नदी ही अधिक वेगवान असणार आहे, का त्या ठिकाणी अधिक खनन करणार आहे, का त्या ठिकाणी अधिक वहन करणार आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी मित्रांनो याच्या पाठीमागचं काही सहसंबंध आहे का, आहे. काय सहसंबंध आहे हो, की पर्वताची जी काही रचना आहे ते जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी उंचच्या उंच पर्वत शिखरं आहेत. त्या ठिकाणच्या असणाऱ्या भूमीला खूप तीव्र असा उतार आहे आणि या खूप तीव्र असणाऱ्या उतारामुळं मित्रांनो या ठिकाणची जी काही पडणारं पावसाचं पाणी आहे, हा जो काही ओहोळ आहे, सुरुवातीला अगदी नदी ओहोळ स्वरूपात असते, ओढा स्वरूपात असते, नाला स्वरूपात असते. या छोट्या स्वरूपातली नदी आहे, ही नदी अत्यंत वेगानं वाहते. या भूमीला तीव्र असणारा उतार म्हणजेच या ठिकाणी उतार आणि जल किंवा नदी प्रवाह यांचा परस्पर संबंध आहे. आणि या संबंधामुळं या ठिकाणी काय होतं की नदीची खनन होतं, वहन होतं. आणि जेव्हा म्हणजे याला आपण काय म्हणतो की परस्पर संबंधात्मक स्वरूप. आणि जेव्हा ही नदी कशामध्ये येईल की मैदानी भागामध्ये येईल, पोचेल, तेव्हा त्या ठिकाणी भूरचना
सपाट असल्यामुळं त्या नदी प्रवाहाचा वेग आपोआप मंदावेल आणि तो मंद असा वेग झाल्यानंतर ही नदी काय होईल की वेडीवाकडी अशी वळणं घेईल. आणि त्याचबरोबर की आपल्या नदीच्या काठावरती ती गाळाचं संचयन करेल. असा परस्पर संबंधात्मक स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढं कालांतरानं ह्या जे काही भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप आणखीन वेगवेगळं असं पैलू धारण करू लागलं. त्याच्यामध्येच मग विशेषीकरणात्मक स्वरूप. आता विशेषीकरणात्मक स्वरूपाकडं का वळावं लागलं? त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे मित्रांनो की अशी परिस्थिती येण्याच्या पाठीमागं अशा प्रकारचं आपण वर्णन, निरीक्षण, त्याचं कार्यकारण, त्याचा असणारा परस्पर संबंध, यामुळं या प्रत्येक भौगोलिक घटकाच्या बाबतीत या गोष्टी आपण लावतो, हे स्वरूप लागू पडतं आणि यामुळं आपल्या भूगोलाचं ज्ञान वाढत गेलं आणि हे सगळं ज्ञान एकत्रितरित्या आपण अभ्यास करू लागलो. आणि एकत्रितरित्या अभ्यास करत असल्यामुळं आपल्याला ह्या ज्ञानाचा सगळा गोंधळ होऊन गेला. असं म्हणा ना की खिचडी, घरामध्ये आपण अनेक भाज्या एकत्रित करून सोबत आपण त्याच्यामध्ये मुठभर आपण तांदूळ टाकतो आणि खिचडी शिजवतो आणि आपण म्हणतो वा किती स्वादिष्ट खिचडी झालेली आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला नेमकं ते एकत्रित झाल्यानंतर हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे कोणते कोणते घटक आहेत हे ओळखणं मुश्किल होऊन जातं मित्रांनो. तसंच नेमकं या भूगोलाच्या ज्ञानाची खिचडी झाली आणि मग या भूगोलाला विशेषीकरणात्मक स्वरूप म्हणजेच याच्या शाखा करणं गरजेचं झालं. आणि त्या शाखा करून त्यामध्ये पुन्हा त्या प्रत्येक शाखेला त्याचं असणारं स्वरूप निश्चित केलं गेलं, त्याची असणारी व्याप्ती निश्चित केली गेली. व्याप्ती म्हणजे अभ्यास क्षेत्र. आणि या प्रत्येक शाखेमध्ये मग विशिष्ट अशा स्वरूपानुसार, विशिष्ट अशा व्याप्तीनुसार किंवा अभ्यास क्षेत्रानुसार अभ्यास केला गेला. आणि हा अभ्यास करत असताना अनेक शास्त्रीय तंत्रज्ञानाचं किंवा पद्धतीचा स्वीकार केला गेला. आणि मित्रांनो, तुम्हाला विशेष अशी गोष्ट लक्षात येईल की या भूगोलाला जे काही स्वरूप प्राप्त झालं हे शास्त्रीय स्वरूप, भूगोलशास्त्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. जरी तुम्ही कला शाखेमध्ये भूगोल अभ्यासत असला तरी सुद्धा भूगोलशास्त्र म्हणून याला शास्त्रीय मान्यता आहे. मित्रांनो, भूगोल हा विषय जसा कला शाखेमध्ये अभ्यासला जातो तसा तो विज्ञान शाखेमध्येही अभ्यासला जातो. आपल्याला थोडंसं 12वीमध्ये याचा अनुभव आला असेल की 12वीमध्ये आपण कला शाखेतील विद्यार्थी सुद्धा भूगोल अभ्यासत होते, विज्ञान शाखेतील विद्यार्थी सुद्धा भूगोल अभ्यासत होते. तसंच उच्च शिक्षणामध्ये सुद्धा ग्रॅज्युएट लेवलला किंवा पदवी लेवलला हा विषय कला शाखेमध्ये पण अभ्यासला जातो आणि हा विषय विज्ञान शाखेमध्ये पण अभ्यासला जातो. याचं कारण की या विषयाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप शास्त्रीय बनलेलं आहे आणि याला सर्व तज्ज्ञांनी शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे. किंबहुना भूगोलशास्त्र म्हणे तज्ज्ञ लोकांचा असा दावा आहे की सर्व शास्त्रांची जननी आहे, सर्व शास्त्रांची जननी आहे. परंतु कशी जननी आहे याचं वर्णन सुद्धा आपण मित्रांनो करणार आहोत. परंतु हे वर्णन करण्यापूर्वी आपल्याला इथं भूगोलशास्त्रातील जी काही विशेषीकरणातून या भूगोलाच्या शाखांचा उदय झाला हे या ठिकाणी आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग वेगवेगळ्या शाखा, मग भूगोलाच्या किती शाखा झाल्या, त्याच्या उपशाखा कोणत्या, या याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त झालं. आणि त्यामधून मग नेमकं आपण जे अभ्यासतोय मित्रांनो ते कुठं येतं, साधन संपत्ती भूगोलाची ओळख किंवा साधन संपत्ती भूगोल हा विषय कुठं येतो किंवा कोणत्या शाखेत येतो, कोणत्या शाखेची ती उपशाखा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आणि म्हणून त्याच्या शाखा अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण साधन संपत्ती भूगोलाची ओळख करून घेत असताना आपण
या भूगोलाच्या जे काही शाखा आहेत त्या शाखांचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्यासमोर हा जो काही चार्ट दिसतो, या चार्टचा जर आपण निरीक्षण केलं तर साधारणपणे असं आपल्या लक्षात येईल की भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा झालेल्या आहेत. एक शाखा आहे प्राकृतिक भूगोल, तर दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. या प्रमुख 2 शाखा आपल्याला पाहावयास मिळतात. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हेही आपण अभ्यासनं म्हणण्यापेक्षा याचा काही आपण विस्तृत असा अभ्यास या ठिकाणी करू शकत नाही, परंतु त्याची व्याख्या काय केली जाते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात याची व्याख्या सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्राकृतिक भूगोल म्हणजे विविध नैसर्गिक विज्ञान शाखांचा एकत्रित अभ्यास होय. प्राकृतिक भूगोल म्हणजे विविध नैसर्गिक विज्ञान शाखांचा एकत्रित अभ्यास होय. बघा, आपण लक्षपूर्वक श्रवण केलं असेल तर विविध नैसर्गिक विज्ञान शाखांचा एकत्रित अभ्यास होय. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच प्राकृतिक भूगोल म्हणजे की जे काही नैसर्गिक शास्त्र आहेत किंवा निसर्गातले जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, दुसरी प्रमुख जी काही शाखा आहे त्या शाखेचं नाव आहे मानवी भूगोल. मग मानवी भूगोल म्हणजे काय? मानवी भूगोलाच्या अनेक व्याख्या आहेत, प्राकृतिक भूगोलाच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु आपल्याला प्राकृतिक भूगोल इथं विस्तृत अभ्यासाचं नाही आहे. इथं फक्त आपलं ओळख परिचय करून घ्यायचा आहे. म्हणून एखादी व्याख्या आपण पाहू आणि आपण पुढं मार्गस्थ होऊ. तर मानवी भूगोल म्हणजे की चंचल मानव आणि अस्थिर पृथ्वी यांच्या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. अशी मानवी भूगोलाची सुंदर व्याख्या कुमारी ॲलन सॅम्पल या भूगोल तज्ज्ञानं, असंही पाहता कुमारी ॲलन सॅम्पल म्हणजे ही स्त्री आहे, या स्त्री तज्ज्ञानं मानवी भूगोलाची ही सुंदर व्याख्या केलेली आहे. अशा प्रकारे मानवी भूगोलाची आपण व्याख्या इथं पाहिली. पुन्हा एकदा मी सांगतो, मानवी भूगोल म्हणजे चंचल मानव व अस्थिर पृथ्वी यांच्या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. आता चंचल मानव असं का म्हटलेलं आहे वगैरे वगैरे या गोष्टी आपण पुढे अभ्यासणार आहोत मित्रांनो. इथं फक्त एवढीच छोटीशी व्याख्या आपण समजून घ्या. आणि या 2 शाखांच्या पुन्हा काही शाखा आपण पुढं पाहणार आहोत, परंतु वेळेच्या अभावी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. आणि थांबत असताना मी आपल्याला आठवण करून देतो की आपण हे पूर्ण लेक्चर श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि भविष्य काळातील परीक्षांच्या संदर्भात असणारे जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते तुम्हाला सहज आत्मसात होतील, सोडवता येतील. परीक्षार्थी आणि विद्यार्थी दोन्ही गोष्टींना आपला फायदा होऊ शकेल. आणि त्याचबरोबर आपण आपली जी काही लिंक असते, आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत ते टेलिग्रामवरचे जे काही ग्रुप आहेत जिथं आपल्याला लेक्चर सोडले जातात, त्याच्याखाली फीडबॅक फॉर्म आणि सोबत उपस्थितीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे, जेणेकरून तुमची हाजरी लागेल. धन्यवाद.